नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आहे. डिसेंबर एंडचे रिझल्ट्स आपण वेगवेगळे पार्ट्स करतो आहे. झायडस वेलनेस ओके ह्या कंपनीचे शेअर्स घ्यायला हरकत नाही आहे. बिकॉज तुम्ही टेक्निकल बघा मात्र आणि सोचकर समजकरच करायचं. पण ही उत्तम कंपनी आहे, DNA फॅन्टॅस्टिक आहे. या कंपनीचे पण रिझल्ट्स चांगले आलेले आहेत आणि 9 मंथचे प्रॉफिट 33 कोटी आणि 34 गेल्या वर्षी 34 कोटी होते, यावेळी 33 कोटी आहे. एक्झॅक्टली तुम्ही बघा किती 9 मंथचं आणि 12 मंथचे प्रॉफिट 39 करोड दाखवत आहे. ओके, झायडस वेलनेस इक्विटी मात्र याची जास्त आहे 63 करोड्स, पण झायडस ग्रुपचा वेलनेस शेअर यांचे प्रचंड वेगळे ब्रँड्स आहेत आणि ह्या शेअरने नेहमीच प्रॉफिट मिळवून दिला आहे इन्व्हेस्टरला. नंतरचा आहे तो भारत सीट्स. ओके, हजारो लोकांना आपल्याला जो ट्रॅव्हल करतात त्यांना सीट्स बनवते ही कंपनी. मे बी वंदे भारतचे पण यांना भरपूर ऑर्डर्स असतील आणि शेअर ह्याचे पण प्रॉफिट वाढलेलं आहे. डिसेंबर एंडला 13.5 कोटी प्रॉफिट झालेत, आधी 10.3 होते. 9 मंथचे प्रॉफिट 39 आणि गेल्या 9 महिन्याचे 29 करोड होते. त्याच्यामुळे हा शेअर टिपिकली 250ला जाऊन परत 150ला असू शकतो आणि इक्विटी कॅपिटल याचं खूप कमी आहे, 6 कोटी किंवा 12 कोटीचं इक्विटी कॅपिटल यायचं. त्याच्यामुळे भारत सीट्स ओके हा एक शेअर खाली आल्यावर मात्र घ्या. आता वरती गेला असेल तर लक्ष ठेवा. ओके, नंतर AWL ओके हा एक ह्याचा शेअर आहे गोडतेलाचा, म्हणजे एडिबल ऑइल. ओके, हा शेअर मात्र पडतोच आहे कारण बेसिकली याची प्रॉफिटेबिलिटी खाली जाते. अडाणीने याचे इन्व्हेस्ट केले. आधी याचे अडाणीमध्ये शेअर्स, अडाणीचे याच्यात शेअर्स होते भाग, पण त्याने विकून टाकला. त्यानंतर हा शेअर खालीच येतो आहे. नंतर विडॉल ओके VEEDOL विडॉल ही सरकारी कंपनी आहे, लूब ऑइलची कंपनी आहे. ओके, ही पण कंपनीचे रिझल्ट्स फिनॉमिनली जास्त आलेले आहेत. रिझल्ट्स 47 करोड प्रॉफिट आले आहेत या क्वार्टरमध्ये. गेल्या क्वार्टरमध्ये 31 होते आणि डिसेंबरमध्ये गेल्या 28 करोड होते. त्यामुळे एका वर्षाचं बघितलं चित्र तर 98 करोड प्रॉफिट आहे एका वर्षामध्ये 9 मंथ्समध्ये. ओके, आणि डिसेंबर एंडपर्यंत आणि गेल्या वर्षी होते 86 करोड फक्त. त्याच्यामुळे घ्यायला हरकत नाही. हा शेअर पडलेला शेअर आहे, 1400 किंवा 1500ला असेल. 1900-2000 शेअर जातो आणि मार्च महिना पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा तुफानी प्रॉफिट असतो. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये तर हा शेअरचा प्रॉफिट तुफानीवरती जाईल. 134 कोटीला सरपास करून 150 कोटी जाऊ शकतो. तेव्हा हा शेअर मे बी 1800-1900 जाऊ शकतो. त्यामुळे 10-15% 3 महिन्यामध्ये मिळू शकतात. विडॉल ओके ही कंपनी आहे. त्यानंतर आहे पारादीप फॉस्फेट्स, ही पण PSU कंपनी आहे, फॉस्फॅटिक फर्टिलायझर्स बनवते. ओके, हा शेअर आता वरती असेल किंवा मे बी 200 वगैरे गेला होता आणि आता परत जर खाली आला असेल 100-120ला तर घ्यायला हरकत नाही आहे. ह्याचे पण प्रॉफिट उत्तम आलेले आहेत. त्यामुळे हा जो शेअर आहे पारादीप फॉस्फेट्स याच्याकडे पण लक्ष द्यायला हरकत नाही. PSU शेअर नॉर्मली कोणी घेत नाही, त्याच्यामुळेच आपण घ्यायचे आहे. फक्त योग्य भावाला घ्यायचे. PSUमध्ये अजूनही भरपूर व्हॅल्यू अवेलेबल आहे. पुढच्या 1 वर्षात ती अनलॉक होईलच. ओके, थँक्यू.